आहे, त्यामुळे हे सगळं माझ्या बॅकग्राऊंड उभं राहिलं. आय मीन आय रिच्ड मेन गेटमधनं 2 अतिरेकी घुसलेले होते आणि नॉर्थ कोर्ट गेटमधनं 2. पण गोंधळाची परिस्थिती होती. माझा इन्स्पेक्टर तो म्हटला की 100च्या वर अतिरेकी आहेत. आणि मग मी निर्णय घेतला, कारण रिअर गेट तिथं सुनील कुडियादी नावाचा सिक्युरिटी चीफ आहे त्याचा हॉटेलचा, तो वाट बघत, सर दे आर किलिंग पीपल. एक्झॅक्टली 9:53 13व्या मिनिटाला 9 अतिरेकी घुसल्यानंतर मी तिथं पोहोचलो. माझा बॉडीगार्ड अमित खेतले, त्याला 3 गोळ्या 3 वाजताच्या गोळीबारामध्ये लागल्या. सुदैवानं त्याचं ऑपरेशन व्यवस्थित झालं आणि तो जगलाय, पण अतिशय थिन झालेला, एकदम बारीक. म्हटलं जस्ट लीड अस प्रॉपरली, कुठं आहेत आणि कसे आहेत, आपण पोझिशन घ्यायची. पण टॉप फ्लोअरला पोझिशन इज मोर इम्पॉर्टंट. वरती मला टॉप फ्लोअरला घेऊन चल, कारण ताज माहीत आपल्याला 2 मजले बांधलेले आहेत आणि त्यानंतर हॉलो आहे. जे पहिलं 2च मजल्याचं हॉटेल होतं, नंतरचे 4 मजले नंतर बांधण्यात आलं. नवीन हॉटेल तर 70s मध्ये बांधलं. हे 1905ला बांधलं, उलट्या दिशेनं बांधलं. म्हणजे मॅप पण उलटा ठेवला होता काहीतरी. ते स्विमिंग पूल पुढच्या बाजूला पाहिजे होते, पाठीमागच्या बाजूला. कारण स्विमिंग पूल एरियातनं आम्ही घुसलो एक्झिटमधनं. पहिल्या मजल्यावर 2 मुली जखमी अवस्थेत होत्या, त्यांना हॉस्पिटलला पाठवलं. आणि सेकंड फ्लोअरवरती रॉयल स्टेअरकेसवरती 3 पाठमोरे अतिरेकी क्रिस्टल हॉलकडे जाताना दिसले. क्रिस्टल हॉलमध्ये लग्न चालू होतं, अमित वेट्स वर्ष असतील, आय रिमेंबर. आणि तिथं त्या 3 अतिरेक्याला सुनील कुडियांनी दाखवल्यानंतर त्या वॉलचा सहारा घेऊन 3 राऊंड आम्ही फायर करू शकलो बॅटल कॉक पोझिशनमध्ये. यात एक एन्ज्युअर झाला, की ज्याच्यामुळं, कारण ते अतिरेकी त्यामुळं क्रिस्टल हॉलमध्ये घुसू शकले नाहीत आणि तिथं मॅसेकर होऊ शकलं नाही. त्यामुळे आमच्या टीमला राष्ट्रपतींचं शौर्य पदक देण्यात आलं. त्यानंतर 6वा मजला मी घ्यायला सांगितला, कारण तिथनं ते गायब झाले. आम्हाला AK-47च्या बसला त्या भिंतीने आम्हाला वाचवलं, कारण फायरिंग करून आम्ही शेल्टर घेतला आणि त्या बसनंतर ते गायब झाले, कुठं दिसत नव्हते. म्हणून म्हटलं टॉप फ्लोअरला घेऊन चल. टॉप फ्लोअरला आम्ही गेलो. 6व्या मजल्यावर मी सगळे ते करमबीर खान, त्यांच्या फॅमिलीची रूम सगळे ठोठावलेली आहेत. देर इज CCTV फुटेज. पण कोणी उघडत नव्हतं. गोंधळाची परिस्थिती, पोलीस आहेत का टेररिस्ट आहेत. सगळे मजले चेक करून मी खाली आलो. मला वाटलं पळून गेले ते. आणि मग त्या परिस्थितीत सगळे गेट मॅन करताना मग एक ग्रेनेड ब्लास्ट त्या रॉयल स्टेअरकेसच्या जवळ झाला. मग ते वरती आहेत. मग हे 2 कॉन्स्टेबल समाधान मोरे आणि राहुल शिंदे, त्या दोघांना आणि PI ढोले आणि PSI काकडे घेऊन, त्यांना घेऊन आम्ही वरती परत 6वा मजला नॉर्थ विंग मधला चेक करायला गेलो, कारण साऊथ विंग आम्ही चेक केलेले होते, पण तरीही दिसत नव्हते. नंतर खाली आलो. नंतर मग CCTV कंट्रोल रूममध्ये जाण्याचा आम्ही निर्णय घेतला, जिथं कुणी मॉनिटरच नव्हता. मी मॉनिटर ठेवायला स्पेसिफिक सांगितलेलं होतं, की इथं मॉनिटर असल्याशिवाय CCTV रूमचा उपयोग काय, दिसलं पाहिजे ना कोण. आपल्याला ते दिसतंय, ते लिओपोल्डकडनं 2 टेरेस तिकडून चालत येताना त्या CCTV मध्ये दिसतात. त्यामुळं तिथनं मग आम्ही मुवमेंट मॉनिटर केल्या आणि CPंना पोझिशनची माहिती दिली की 6व्या मजल्यावर मला 630 आणि 631 रूमच्या बाहेर 3 टेररिस्ट 5 लोकांना बंधक बनवलेल्या अवस्थेमध्ये मारत बटनी खाली घेऊन येत होते. त्यावेळेला CPनी सूचना दिली, विश्वास, कीप देम पिन डाऊन, नेव्हल कमांडोज आर ऑन द वे. म्हटलं ठीक आहे सर, वी आर डुईंग दॅट सर. कारण आमचे सगळे कॉन्व्हर्सेशन हे कंट्रोल रूमला रेकॉर्ड होतात, म्हणजे जे काही वायरलेस जे असतं ते. विल नॉट अलाउ देम टू कम डाऊन दो वी डाय. आणि ते आमचं बॅटल 2:45 पर्यंत चालू राहिलं. ज्या वेळेला ते खाली यायचा प्रयत्न करायचे, आम्ही 2-3 राऊंड फायर करत राहायचो. त्यांना कळायचं नाही आम्ही कुठं, कारण आम्हाला CCTVचा फायदा होता. पण हे साधारण 2:45ला त्यांनी आमचं लोकेशन ओळखलं आणि ग्रेनेड ब्लास्ट एवढे केले की पूर्ण फ्लोअर तो पेटला. कारण आपल्याला माहिती आहे बांधकाम सगळं लाकडाचं आहे, इंटेरियर ते पेटल्यानंतर लाईट गेली, सगळा जाळ आणि धूर. आता जळून मरणार त्यापेक्षा बाहेर जाऊन लढून मरूयात, म्हणून आम्ही बाहेर लँड पोझिशन मिळालं. पण 4थ्या मजल्यावरनं त्यांनी आमच्यावर बस्ट फायर केला. अंधारात काही दिसलं नाही. मी, राजवर्धन, माझा बॅचमेट, आम्ही सगळ्यात पुढं लीड करत होतो. आम्ही बॉलरूमपर्यंत पोहोचू शकलो, पण पाठीमागची टीम स्प्लिट करून पाठीमागच्या दरम्यान आली. पण त्या फायरिंगमध्ये अमितला 3 गोळ्या लागल्या. राहुल त्याच ठिकाणी शहीद झाला. त्याच्या गावाचं नाव राहुल शिंदेनगर आता केलेलं आहे. गेल्या 4-5 महिन्यापूर्वीच सोलापूर जिल्ह्यात त्याचं गाव आहे. 21 वर्षाचा मिसरूड हिनं फुटलेला मुलगा. दुनिया में मिल जाएंगे सनम कहीं, मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. नोटों में लिपटकर सोने में सिमटकर मरे है कई, लेकिन तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. त्या रात्री तो जुनून, म्हणजे कामटे सर ते ईस्ट रिजनचे,
ते इथून AK-47 म्हणजे ते एकटेच वेल प्रिपेअर्ड असतात ना अधिकारी, तसे ते तिथून तिकडे आले होते ईस्ट रिजनवरून. कारण त्यामुळे ड्युटीचा कॉल, मग त्याच्यासाठी प्रिपेअर्डनेस कशा पद्धतीनं तयारी कशी करायची, ते वॉर टॅक्टिक सगळ्या होते. पण त्यावेळेची युद्धजन्य परिस्थिती आणि आम्हाला या मोठ्या अधिकाऱ्यांना, करकरे सर, साळसकर, शशांक शिंदे, 18 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शहीद व्हावं लागलं. 166 इनोसंट लोक गेले. यात हे सिग्नल्स, मग ती अवेअरनेस आपली रोज. कारण एक खूप छान शेर आहे की यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाश सड़ रही हो तो दूसरे कमरे में तुम गा सकते हो क्या. यदि इसका जवाब हाँ है तो मुझे तुमसे कुछ भी नहीं कहना है. तुमचा नंबर दुसरा असतो. त्यामुळे डोळे उघडे ठेवून आपण सभोवतालच्या परिस्थितीकडे पाहणं. जे चॅलेंज आहे मुख्य म्हणजे कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, जे गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रायंगल म्हणजे ड्रग्जचा ट्रेड जो आहे यातला, तो $1000 बिलियन वरती गेलेला आहे. सायबर क्राईम आणि ड्रग सिंडिकेटचा ट्रेड हे मेन चॅलेंजेस आहेत आपल्यासमोरच्या आजकालचे. त्याच्या बाबतीत आपण घराघरात जागरूक राहिला. आज प्रत्येक सिनियर सिटीजन, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक महिलेला सायबर स्टॉकिंगला सामोरे जावं लागतं, सायबर बुलिंगला सामोरे जावं लागतं, चिटिंगचे, OTFचे किती अवेअरनेस, एज्युकेशन आणि त्यानंतर एन्फोर्समेंट. त्यामुळे आपण प्रत्येकानं शहाणं होऊन आवाज उठवणं, ती चॅलेंजेस सामोरे. महिलांची सुरक्षितता हा कळीचा मुद्दा झालेला आहे. कारण मी सर्वे वाचवत होतो, महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षामध्ये 7528 रेपच्या केसेस दाखल झाल्या आणि त्यातल्या 2230 आहेत त्या 12 ते 16 या 4 वयोगटातल्या मुली आहेत. सेक्शुअल क्राईम, पोक्सो या सगळ्या गोष्टी डील करण्यासाठी बनवण्यात आलेल्या आहे. पण त्या प्रोॲक्टिव्हली बंद करा. कारण घरात असणारं वातावरण आणि घरात 70% केसेस या घरात होत आहेत. हे खूप भयावह आहे. आम्ही निर्भया स्क्वॉड्स, म्हणजे मी कोपर्डी इन्सिडेंट झाली आपल्याला माहीत असेल, खूप भयंकर घटना घडली आणि त्यानंतर मी निर्भया स्क्वॉड हा प्रयोग वेस्टर्न महाराष्ट्रात केला. 3 वर्षामध्ये आम्ही 70,000 लोकांना बुक केलेलं आहे ऑन रेकॉर्ड. म्हणजे वॉर्निंग देण्याचे पण आम्ही सिस्टम, ती शी टीम्स नावाचा एक खूप चांगला कॉन्सेप्ट आहे, सिक्युरिटी फॉर हर इज एन्श्युअर्ड, हैदराबादमध्ये. त्याच्या बेसिसवरती ही स्क्वॉड्स बनवली. त्यात प्लेन ऑफिस म्हणजे पोलीस असतील तर डेफिनेटली सुरक्षित वाटत असतं, पण पोलीस नसताना सुरक्षेचं कवच कसं तयार करताय याचा तो प्रयोग होता. म्हणजे प्लेन क्लोथमध्ये आमची महिला कर्मचारी, आमच्याकडे आता 30% महिला अधिकारी आणि कर्मचारी आहेत आणि यंग मुली आहेत. त्यामुळे त्यांना डिकॉय म्हणून युनिफॉर्ममध्ये न पाठवता जीन्स टी-शर्टमध्ये डिकॉय म्हणून पाठवायचं. मग कोण मॉलेस्टर, प्रिडेटर, टीजर आहे तो ऑटोमॅटिक कळतो. म्हणजे आणि त्या फास्ट ट्रॅकवरती केस, म्हणजे उदाहरणार्थ मी आळंदी माझ्याकडं होतं, आळंदीच्या घाटावरती खूप टीजरची तक्रारी असतात, महिला आंघोळ करतात म्हणून. तिथं आमची लेडी कॉन्स्टेबल पाठवली, ती जीन्समध्ये त्यासाठी टीजराला. मग त्याला थोडंसं काय कसं आहे, मग बोल चल, ते सगळं आम्ही व्हिडिओ कॅमेरे दिले त्यांना. व्हिडिओ कॅमेरामध्ये ते सगळं रेकॉर्ड झालं आणि पाठीमागं 2 पुरुष कॉन्स्टेबल छुप्या व्यवस्थात होतेच, त्याला पकडला. 24 तासात आम्ही ती केस चार्जशीट केली आणि 14व्या दिवशी जजनी त्याला 3 वर्षाची शिक्षा ठोठावली आणि ₹5000 दंड. अशा अनेक आम्ही फास्ट ट्रॅकवरती केसेस घेतल्या. तर प्रोॲक्टिव्ह, कारण अवेअरनेस आणि एज्युकेशनवरती. कालच माझ्या SP आहे शर्मिष्ठा वालावलकर, तिचा मला फोन आला. कारण आम्ही हॉस्टेल सगळे व्हिजिट करायला लावले आणि आश्रमशाळेच्या कुरळूप नावाच्या शाळेत माझी लेडी ऑफिसर तिथं सब इन्स्पेक्टर गेली, तिनं भाषण दिलं की असं करायचं, गुड टच, बॅड टच, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि तिथल्या मुलीनं त्या निर्भया स्क्वॉडच्या इन्चार्जला पत्र लिहिलं, एका मुलीनं नाव न लिहिता, की सगळ्या आमच्या मुलींचं शोषण इथले संस्थाचालक आणि सगळे इथले 3-4 त्यांचे जे लेफ्ट राईट आहेत ते करतात. त्या लेडी ऑफिसरने मला कळवल्यानंतर आम्ही त्याची कॉन्फिडेन्शियल स्टेटमेंट त्या मुलींची घेतली. 22 मुलींच्यावर अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं आणि त्या आरोपींना कालच कोर्टाने 20 वर्षाची शिक्षा दिली. ती प्रोॲक्टिव्हली आम्ही केस दाखल केली. हे प्रोॲक्टिव्हली आपण विचारलं पाहिजे, कारण ते घुसमट जे आहे ना, इथं सुद्धा निर्भया स्क्वॉड्स आम्ही बनवले, पण सक्षम प्रोजेक्ट राबवला, ज्यामध्ये काउन्सिलिंग सेंटर, त्या निर्जा बिर्ला मॅडमने आम्हाला खूप चांगली मदत केली. एम्पॉवर नावाचं तो 5 सक्षम नावाची काउन्सिलिंग सेंटर बनवली. त्यात 23 सायकियाट्रिस्टनी येऊन आम्हाला मदत केली
ज्या विक्टिम्स ऑफ सोशल क्राईम, विशेषतः मुली, लहान मुलं, त्यांच्याशी मग संवाद करून त्यांना त्या ट्रॉमामधनं बाहेर काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी SP होतो पुण्याला, आणि त्यावेळेला शिक्रापूर, आपल्याला पुणे तर प्रगत म्हणतो आपण, सगळ्या सोशल रिफॉर्मची जननी. आणि त्या ठिकाणी शिक्रापूर पोलीस स्टेशनला गेलो, त्यावेळेला 3 मुली घेऊन एक आई बसलेली होती 9वारीमध्ये. सगळ्यात मोठी मुलगी असेल 8 वर्षाची, दुसरी असेल 5 वर्षाची, आणि तिसरं बाळ होतं मांडीवर. तर मी सिव्हिल ड्रेसमध्ये गेलो होतो, तिनं मला काय ओळखलं नाही. मी म्हटलं, का ताई, कशासाठी आलीस? ती काय बोलायला त्यावेळेला तोंडात असा ते 9वारीचा बोळा धरून ठेवलेलं होतं. तेवढ्या इन्स्पेक्टरला त्यांनी पाहिले की SP आले, त्यांनी कडक सॅल्यूट ठेवला. त्यावेळेला तिच्या लक्षात आली कोणतरी मोठा साहेब आहे हा, आणि तिनं मग तो बोळा बाजूला केला. बोलताच येत नव्हतं, कारण तो पुढचे दातच पडलेले होते तिचे. तिने मला 5-6 दात असे दाखवले, तिने घेऊन आलेली ती दात. म्हटलं, काय झालं, कुणी मारलं तुला, काय ॲक्सिडेंट झाला? दाताचा आणि जिभेचा संबंध असल्यामुळे बोलता येत नव्हतं. मग ती मुलगी मोठी होती 8-9 वर्षाची, तिला काय कळत नव्हतं. पण ती म्हटली की दादा, साहेब नाही, दादा, दादा, आम्हाला ना ते आमच्या आईला ना आम्हाला भाऊ देता येत नाही ना, म्हणून बाबांना आईच्या तोंडात वरवंटा घातला. पुरुष असल्याची लाज वाटली, संताप झाला. मी इमिडिएटली इन्स्पेक्टरला म्हटलं, अरे तिला हॉस्पिटलमध्ये पाठवायच्या ऐवजी तू इथं कशाला ठेवलं? आता इमिडिएटली 307चा गुन्हा दाखल करायचा, अटेम्प्ट टू मर्डर, आणि तिच्या नवऱ्याला माझ्या समोर आणून आतमध्ये टाकायचं. तिच्या लक्षात आलं की आपल्या नवऱ्याला तो काहीतरी जेलमध्ये टाकायची हा साहेब भाषा करतो. तिने माझे पाय धरले आणि म्हटली, साहेब, मला कुठे जेलमध्ये वगैरे टाकायचं नाही, त्याचं फक्त मला दारू पिऊन मारतो, ते मारणं माझं बंद करा, नांदणं माझं सुखानं राहू दे, नाही तर मी पुरीनं घेऊन काय विहिरीत उडी मारू का? ही परिस्थिती अजूनही आहे ग्रामीण भागात. आपल्याला चकचकीत जग दिसत असलं ना, ते फसवं जग आहे. 2 वेगवेगळ्या धुनी आहेत. त्या आपल्या मुलींना वाचवण्यासाठी, त्यांना सक्षम बनवण्यासाठी ग्रामीण भागातली परिस्थिती जी आहे ना, ती खूप फ्रस्ट्रेटिंग आहे. मी IG औरंगाबाद होतो, 5 वर्ष दुष्काळ पडला होता 2016मध्ये. आणि मला त्यावेळेच्या मुख्यमंत्री महोदयांनी एक सुइसाईडची केस झाली होती म्हणून व्हिजिट करायला सांगितली, कारण खूप त्याचा गाजावाजा झाला. म्हणून मी किनगाव गाव आहे लातूर जिल्ह्यामध्ये, छोटंसं अहमदपूर तालुक्यात, तिथलं 12वीच्या मुलींनी आत्महत्या केली होती. तिला 250 रुपये STच्या 500 भरता आले नव्हते म्हणून. तिला 10वीला 85% मार्क होते, पण दुष्काळाचा एवढा पडला. बाप कुठेतरी कर्नाटकात निघून गेला रोजंदारीवर काम करायला, भाऊ पुण्याला आला, आई भांडी धुणी करायची, पण पैसेच नाहीत. 250 रुपये भरता आले नाहीत, सायन्सचा अभ्यास. त्यामुळे तिनं आत्महत्या केली. आणि त्यानंतर एक सुइसाईड नोट लिहून ठेवलेली होती की आई बाबा मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, पण माझ्या कुठल्या ह्याच्यावर आता खर्च बिर्च करत बसू नका. ते काय ते 10वी 12वी असतं, त्याच्यानंतर सगळे पैसे माझ्या बहिणीच्या लग्नासाठी ठेवा. ही वस्तुस्थिती असते ग्रामीण भागातली परिस्थिती अजून. आणि मला आठवतं, मी तिथंच अंबाजोगाई तालुक्यात एका गावात दुसरं कार्यक्रमाला गेलो होतो. 1,00,000 रुपये त्या गावानं 10वीत तिला 98.5% मिळाले होते एका मुलीला, तिला देण्यासाठी बोलवलेलं होतं. आणि ते मी चेक तिला दिला. तर तिच्या भाषणात मला वेगळी परिस्थिती कळाली. ती काय आपल्यासारखी मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीयाची मुलगी नव्हती. तिचे आई वडील स्मशानात ते चिता पेटवल्यानंतर ते विझवण्याचं आणि ते सगळंच काम करायचं, झोपडं होतं तिचं. आणि ती अभ्यास कशी करायची, ज्यावेळेला लाईट नसायची त्यावेळेला त्या चितेच्या बाहेर त्या अग्नीत अभ्यास करून तिनं 98.5% मार्क मिळवलेले होते. आणि तिनं त्यावेळेला भाषण जे केलं त्यामध्ये ती म्हणाली की मला ना, त्यावेळेला सैराट फॉर्ममध्ये होता, मला पण हैदराबादला जायचं आहे साहेब, पण त्या आर्ची आणि परशासारखं जायचं नाही आहे, मला तुमच्यासारखं सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये IPS ऑफिसर म्हणून ट्रेनिंग घ्यायला जायचं आहे. ह्या मुलींना एम्पॉवर करणं, हे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, ही कमिटमेंट ठेवणं. कारण ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाली त्यावेळेला कुसुमाग्रजांनी खूप छान कविता लिहिलेली होती. आता 75 झाले, त्यामुळे 75ची 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, स्वातंत्र्य देवता विनवणी करते. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. सूर्यकुळाचा दिव्य बारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करुण पूजन घुबडाचे व्रत धरू नका.
वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी, ती डाकूंची गुहा नसे, मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा, वाढवा तरुपरी, करमणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका. समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खुडू नका. देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका. गोरगरिबा छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका, गुणी जनावर जळू नका. लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी हे विसरू नका. मीच विनविते हात जोडून, वाट वाकडी धरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.